Good morning, students. The next part of electrochemistry is example based on molar conductivity at infinite dilution. So, first example is calculate the molar conductivity of AgI. AgI means silver iodide. Calculate the molar conductivity of silver iodide at zero concentration if the molar conductivity of NaI, AgNO3 and NaNO3 at zero concentrations are respectively 126.9, 133.4 and 121.5 per ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. बघा आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची काढायची? AgI म्हणजे सिल्वर आयोडाईडची. कोणाच्या मोलार कंडक्टिव्हिटी दिल्या आहेत झिरो कॉन्सन्ट्रेशनला? NaI म्हणजे सोडियम आयोडाईड, AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट आणि NaNO3 मीन्स सोडियम नायट्रेट यांच्या मोलार कंडक्टिव्हिटीज झिरो कॉन्सन्ट्रेशनला दिलेल्या आहेत. ओके. अकॉर्डिंग टू कॉर्लॅश लॉ काय फॉर्म्युला आहे? कॉर्लॅश लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन स्टेट्स दॅट. स्टेटमेंट खूप अवघड आहे, हे कालच सांगितलेलं मी. काय स्टेटमेंट होती? ॲट इन्फानाइट डायल्युशन each ions migrate independently of its co-ions and make its own contribution to the total molar conductivity of an electrolyte irrespective of the nature of other ions with which it is associated. This is Corlash law of independent migration of ions. मग Corlash law काय सांगतो? Corlash law states that molar conductivity at infinite dilution is the sum of molar conductivity of cation and molar conductivity of anion. म्हणजेच molar conductivity that is lambda 0 NaI is equal to lambda 0 Na plus lambda 0 I minus. ती व्हॅल्यू किती दिले? 126.9. AgNO3 ची काय दिले बघा? लॅम्बडा 0 Ag प्लस लॅम्बडा 0 NO3 मायनस. कॅटायन कोण आहे? Ag आणि anion कोण आहे? NO3 मायनस. इथे दिलं आहे बघा, कॅटायन लॅम्बडा 0 Ag प्लस लॅम्बडा 0 NO3 मायनस. त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 133.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आणि NaNO3 सोडियम नायट्रेट काय दिलेला आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन NaNO3 इज इक्वल टू लॅम्बडा 0 Na प्लस लॅम्बडा 0 NO3 मायनस अँड द व्हॅल्यू इज 121.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. आता काय आपल्याला AgIची व्हॅल्यू काढायची. मग AgIची व्हॅल्यू काय केल्यानंतर ह्या तिघांमध्ये कुठलं अरेंजमेंट केल्यानंतर AgIची व्हॅल्यू मिळेल? बघा, NaI आणि AgNO3ला ॲड करा आणि NaNO3ला सबस्ट्रॅक्ट करा. तुम्हाला व्हॅल्यू कुठली मिळेल? AgIची व्हॅल्यू मिळेल. बघा इथे लॅम्बडा 0 NaI प्लस लॅम्बडा 0 AgNO3 मायनस लॅम्बडा 0 NaNO3. मग आता NaIची काय येईल? लॅम्बडा 0 Na प्लस लॅम्बडा 0 I मायनस प्लस लॅम्बडा 0 Ag प्लस लॅम्बडा 0 NO3 मायनस. आता मायनस NaNO3 आहे त्यामुळे दोन्हीही मायनस होतील. मायनस लॅम्बडा 0 Na प्लस मायनस लॅम्बडा 0 NO3 मायनस. मग इथे कॅन्सल काय झालं? Na प्लस इथे शेवटी Na प्लस विल गेट कॅन्सल अँड NO3 मायनस विल गेट कॅन्सल. बघा लॅम्बडा 0 Na प्लस मायनस लॅम्बडा 0 Na प्लस कॅन्सल झालं. लॅम्बडा 0 NO3 मायनस लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा 0 NO3 मायनस हे कॅन्सल झालं. मग शिल्लक काय राहिलं? लॅम्बडा 0 Ag प्लस लॅम्बडा 0 I मायनस हे शिल्लक राहिलं. सो देअरफॉर लॅम्बडा 0 Ag प्लस लॅम्बडा 0 I मायनस दॅट गिव्स लॅम्बडा 0 AgI. मग आता व्हॅल्यू टाका बघा किती येईल? 126.9 प्लस 133.4 मायनस 121.5 आणि याचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर किती येते AgIचं? मोलार कंडक्टिव्हिटी ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgI इज 138.8 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके. सेकंड एक्झाम्पल काय आहे? सेकंड एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटीज ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन फॉर CaCl2 अँड Na2SO4. झिरो कॉन्सन्ट्रेशनला मोलार कंडक्टिव्हिटी काढायची कोणाची? COCl2 कोबाल्ट क्लोराइड अँड Na2SO4 सोडियम सल्फेट. गिवन मोलार आयोनिक कंडक्टिव्हिटी ऑफ Ca+2 Cl मायनस Na प्लस SO4 मायनस आयन्स आर रिस्पेक्टिवली Ca+2 Ca दिलं आहे का CO दिलेला आहे? Ca दिलेलं आहे कॅल्शियम. सो कॅल्शियमची किती दिलेलं आहे? कॅल्शियम इट इज 104. त्यानंतर क्लोरीनची दिले आहे 76.4. Na प्लसची दिलेली आहे 50.1
आणि SO4ची दिलेली आहे 139.6 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल दिलेलं आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू कोहरलॅश लॉ पहिली CaCl2ची व्हॅल्यू काढूया. मग CaCl2 मोलार कंडक्टिव्हिटी 0, CaCl2 इज इक्वल टू λ0 Ca प्लस 2 λ0 Cl मायनस 2 का घेतलेत कारण Cl 2 आहेत. ओके, सो दॅरफोर Caची व्हॅल्यू किती आहे 104 प्लस 2 इंटू 76.4 2 का घेतलेत Cl 2 आहेत. Clची व्हॅल्यू 76.4 आहे. 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचे आन्सर किती येईल 7 2 4 2 8 6 2 12 चला 1 7 2 14 15 150 का किती येते बघा. आणि या दोघांचे ॲडिशन केल्यानंतर किती येईल बघा 256. हे कॅल्क्युलेशन बघा तुम्ही पुस्तकात दिलेले त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे प्रॉब्लेम शिकवतोय लक्षात. सो द आन्सर इज ॲडिशन ऑफ दिस टू फॅक्टर गिव्स 256.8 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके, सो दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CaCl2. आणि आता Na2SO4 Na ची व्हॅल्यू किती आहे 50.1 आणि SO4 एकच आहे. सो Na 2 आहेत त्यामुळे 2ने मल्टिप्लाय करा किती येईल 100.2 येईल. ओके, सो 100.2 प्लस 159.6 SO4ची 159.6 आहे. सो 100.2 प्लस 159.6 दॅट गिव्स 259.8. ओके, सो दॅट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅल्शियम क्लोराईड अँड सोडियम सल्फेट. ओके, थर्ड एक्झाम्पल काय बघा. द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलार ॲसिटिक ॲसिड ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज 16.5 per ohm centimeter square per mole. The molar conductivity of 0.01 molar acetic acid at 25 degrees Celsius is 16.5 per ohm centimeter square per mole. Calculate its degree of dissociation in 0.01 molar solution and dissociation constant if molar conductivity of acetic acid at 0 concentration is 390.7 per ohm centimeter square per mole. ओके, मग आता आपल्या व्हॅल्यू कुठल्या दिलेल्या आहेत. मोलार कंडक्टिव्हिटी ॲट गिवन कॉन्सन्ट्रेशन किती कॉन्सन्ट्रेशनला 0.01 मोलार आणि मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन ती ही व्हॅल्यू दिलेली आहे. मग λC आणि λ0 λC किती दिले 16.6 आणि λ0 किती दिलेली आहे 390.7. ओके, 16.5 दिलेली आहे वरती पण इथे व्हॅल्यू वेगळी टाकले बघा 16.5 व्हॅल्यू टाका. आता इथे कुठली खरी समजा इथे कळत नाही करेक्शन करा बघा 16.5 दिलेली आहे वरती आहे ना इथे 16.5 दिलेले आहे आणि खाली टाकताना काय लिहिलेले आहे 16.6 दिलेले आहे. ओके, बघा व्हॅल्यू काय असेल ती टाका अँड 16.6 डिवाइडेड बाय 390.7 that gives 0.0422 that is the degree of dissociation and degree of dissociation ला युनिट नाही. ओके, आता Ka चा फॉर्म्युला टाका. Ka काय Ka means dissociation constant of weak acid. Ka is equal to alpha square C divided by 1 minus alpha. सो अल्फाची व्हॅल्यू इथे काढलेली आहे 0.0422 स्क्वेअर इंटू सीची व्हॅल्यू किती 0.01 डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा 1 मायनस 0.0422 आणि याचं स्क्वेअर करा. स्क्वेअर केल्यानंतर 0.01ने मल्टिप्लाय करा आणि त्याला डिवाइड कितीने करा डिवाइडेड बाय 0.9577 0.9578 याने डिवाइड करा आणि त्याचा आन्सर डिवाइड केल्यानंतर किती येईल 1.85 इंटू 10⁻³ -3 आहे का -5 आहे -5 आहे. हे कॅल्क्युलेशन लॉगने करून बघा किंवा कॅल्क्युलेटरवरती करून बघा 1.85 इंटू 10⁻5 येते का. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ Ka. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल बेस्ड ऑन molar conductivity at 0 concentration, degree of dissociation and dissociation constant. Okay, now the next part, describe and draw a neat and labeled diagram of conductivity cell. हे डायग्राम दिलेले आहे बघा. डायग्राम कंडक्टिव्हिटी सेलची डायग्राम आहे. कंडक्टिव्हिटी सेलमध्ये मिडलला दिलेला आहे ते ग्लास ट्यूब आहे, आतमध्ये सोल्युशन आहे आणि 2 प्लेट्स दिलेले आहेत, प्लॅटिनमचे प्लेट्स दिलेले आहेत. ओके, so this is the conductivity cell containing glass tube which is deep in a solution of appropriate concentration, and in this solution the platinum plates are deep into the solution. Okay, so construction काय बघा. Conductivity cell consists of glass tube. Conductivity cell consists of glass tube with
2 platinum plates coated with thin layer of finely divided platinum black. प्लॅटिनम प्लेटला कशाने कोटिंग केलेली आहे? थिन लेयर ऑफ फायनली डिवायडेड बाय प्लॅटिनम ब्लॅक. वन्स अगेन, द कंडक्टिविटी सेल कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब. कंडक्टिविटी सेल consist of glass tube with 2 platinum plates coated with a thin layer of finely divided platinum black. This is obtained by the electrolysis of solution of chloroplatinic acid. Chloroplatinic acid H2PtCl6 याला म्हणतात chloroplatinic acid. H2PtCl6 this is known as chloroplatinic acid. हे सोल्युशन जे ठेवलेलं आहे त्या सोल्युशन कसं मिळतं आहे? दिस सोल्युशन इज ऑब्टेन बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ सोल्युशन ऑफ क्लोरोप्लॅटिनिक ॲसिड. द सेल इज डीप इन अ सोल्युशन हुज रेझिस्टन्स इज टू बी मेजर्ड. ह्या सेलला कशात डीप केलेला आहे? सोल्युशनमध्ये. हुज रेझिस्टन्स इज टू बी मेजर्ड ॲज शोन इन द फिगर. फिगरमध्ये रेझिस्टन्स बघा इथे प्लेट्स सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे आणि ती फिगर दाखवलेली आहे. सो द सेल्स आर डीप इन अ सोल्युशन हुज रेझिस्टन्स इज टू बी मेजर्ड. ज्याचं रेझिस्टन्स मेजर्ड केलेलं आहे. ओके, सो दिस इज द डायग्राम नीट अँड लेबल डायग्राम ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. नेक्स्ट स्टुडंट, व्हॉट इज सेल कॉन्स्टंट? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सेल कॉन्स्टंटची डेफिनेशन 1 मार्कला 2 वेळा विचारलेली आहे. सो व्हॉट इज सेल कॉन्स्टंट अँड व्हॉट आर इट्स युनिट? सेल कॉन्स्टंटचं युनिट काय? So cell constant. For a given cell, the ratio of separation L between the two electrodes, the ratio of separation L between the two electrodes divided by the area of cross section A of the electrode. What is cell constant? Cell constant, it is the ratio of separation distance. L म्हणजे distance, distance नाही, A means area, cross sectional area, and L means distance. So for a given cell, the ratio of separation L between the two electrodes divided by the area of cross section A of the electrode is called cell constant. L is known as distance between two electrodes and A is known as area of cross section. So once again, what is the definition of cell constant? For a given cell, the ratio of separation between the two electrodes divided by the area of cross section of the electrode is called cell constant. And cell constant, it is represented as cell constant is equal to L by A. And the SI unit of cell constant is per meter, and the CGS unit of cell constant is per centimeter. बघा, what is cell constant? Cell constant जुन्या सिलेबसमध्ये डेफिनेशन काय होती बघा? Cell constant is the ratio of distance between the two electrode divided by the area of cross section of the electrode. असं होतं. आता इथे काय दिलेलं आहे? नवीन आता टेक्स्टबुक आले त्यामध्ये काय डेफिनेशन दिले? For a given cell, the ratio of separation L between the two electrodes divided by the area of cross section A of the electrode is called cell constant. And old definition काय होती? Cell constant is the ratio of distance between the two electrodes divided by the area of cross section of the electrode. It is known as cell constant. So cell constant is equal to L upon A. डेफिनेशन तीच आहे. थोडा बदल केलेला आहे डेफिनेशनमध्ये, बाकी काही नाही. डेफिनेशन तीच आहे. सो सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू L बाय A अँड द SI युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट इज पर मीटर अँड CGSमध्ये युनिट काय आहे? पर सेंटीमीटर. ओके, नाव राईट नोट ऑन सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंटवरती नोट लिहायला सांगितले. आता आपल्याला पुढे वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपलसुद्धा बघायचे. वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपल आर यूज टू डिटरमाइन द रेझिस्टन्स ऑफ सोल्युशन. अननोन रेझिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपलचा यूज केला जातो. फर्स्ट ऑफ ऑल, नोट ऑन सेल कॉन्स्टंट. द कंडक्टिव्हिटी ऑफ अन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज गिवन बाय. सेल कॉन्स्टंटवरती नोट लिहायचं. राईट नोट ऑन सेल कॉन्स्टंट. सो फर्स्ट पॉइंट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ अन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज गिवन बाय कंडक्टिव्हिटी K is equal to 1 upon R
इंटू एल अपॉन ए. सुरुवातीला लेसनच्या स्टार्टिंगलाच आपण पाहिलं, पहिल्या लेक्चरमध्ये, आय थिंक सो दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं, कंडक्टिव्हिटी ऑफ ॲन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज गिवन बाय के. के मीन्स कंडक्टिव्हिटी. द कंडक्टिव्हिटी ऑफ ॲन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज गिवन बाय के इज इक्वल टू 1 अपॉन आर इंटू एल बाय ए, बिकॉज ऑफ कंडक्टिव्हिटी इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टिव्हिटी पाहिलं ना आपण. कंडक्टन्स इज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. जी इज इक्वल टू 1 अपॉन आर हे पाहिलेलं आहे. सो कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन कुठल्या याच्यामध्ये मिळतं, कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज गिवन बाय के इज इक्वल टू 1 अपॉन आर इंटू एल बाय ए. फॉर अ गिवन सेल the ratio of separation L between the two electrodes divided by the area of cross section A of the electrode is called cell constant. Thus cell constant is equal to L by A. Therefore conductivity becomes, conductivity काय होईल मग, therefore conductivity K is equal to cell constant divided by R. Cell constant divided by R, this is known as conductivity. So K is equal to cell constant divided by R. So this is the note on cell constant. Next question, how is cell constant determined experimentally? मग हा सेल कॉन्स्टंट एक्सपेरिमेंटली कसा डिटरमाइन केला जातो? हाउ इज सेल कॉन्स्टंट डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली? बाय यूजिंग वेस्टर्नब्रिज प्रिन्सिपल. सो वेस्टर्नब्रिज प्रिन्सिपलची डायग्राम इथे दिलेली आहे. For the determination of cell constant can be determined by using Western-Bridge principle. So the cell constant is determined using 1 molar, 0.1 molar, 0.01 molar KCl solution. त्या बीकरमध्ये कुठलं सोल्युशन घेतलं होतं? KCl. आणि त्या KClचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं? 1 मोलार असतं. 0.1 मोलार घेतलं जातं किंवा 0.01 मोलार KCl सोल्युशन. आणि हे सोल्युशन कसं प्रिपेअर केलं जातं? क्लोरोप्लॅटिनिक ॲसिडचा यूज करून KCl सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन प्रिपेअर केलं जातं. सो द सेल कॉन्स्टंट इज डिटरमाइंड using the 1 molar, 0.1 molar or 0.01 molar KCl solution. The conductivity of KCl solution is known. Conductivity means K. K ची value known असते. The conductivity of KCl solution is known at various temperature. Various temperature ला K is known at various temperature. The resistance of KCl solution is measured by Western-Bridge principle. Conductivity ची value माहिती आहे. मग आता वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपलचा यूज कशासाठी करायचा आहे? रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी. द रेजिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन इज डिटरमाइंड बाय वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपल. ओके, आता इथे डायग्राम दिले बघा. वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपलमध्ये काय दिले? इथे बॅटरी आहे AC आणि AB एक वायर आहे. त्या AB वायरमध्ये 2 कंडक्टिव्हिटी सेल डीप केलेले आहेत. इथे बीकर आहे बघा. सोल्युशन ऑफ अननोन रेजिस्टन्स KCl सोल्युशन आहे अननोन रेजिस्टन्सचं. आपल्याला त्या अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करायचं आहे. कंडक्टिव्हिटी सेल त्या बीकरमध्ये डीप केलेला आहे, ज्या बीकरमध्ये KCl सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनचं रेजिस्टन्स अननोन आहे. आपल्याला रेजिस्टन्स काढायचं आहे. RX इज द अननोन रेजिस्टन्स ऑफ अननोन सोल्युशन. आणि इथे F म्हणजे D इज द करंट डिटेक्टर. F इज द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट. वायरवरून आपल्याला स्लाइडिंग कॉन्टॅक्ट मूव्ह करायचा आहे, ज्याला जॉकी म्हणतात बघा. फिजिक्समध्ये प्रॅक्टिकल करताना तुम्ही जॉकी म्हणत असाल. वायरवरून जॉकीला मूव्ह केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो, बरोबर आहे ना? हेच काहीतरी फिजिक्सचं प्रॅक्टिकल आहे ना, बरोबर आहे? मग इथे AC रिप्रेझेंट्स बॅटरी, AB इज द वायर, मेटॅलिक वायर, F इज द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट, D इज द करंट डिटेक्टर, RX इज द अननोन रेजिस्टन्स. आणि इथे 2 प्लॅटिनम प्लेट्स डीप केलेल्या आहेत KCl सोल्युशनच्या. कंडक्टिव्हिटी सेल डीप केलेल्या आहेत. ज्याच्या खाली ब्लॅक कलरचं दिसते ते प्लॅटिनम प्लेट्स आहेत, विच इज कवर्ड बाय फायनल डिवायडेड बाय प्लॅटिनम ब्लॅक पावडर. ओके, सो दिस इज द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. आता वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपलमध्ये कन्स्ट्रक्शन काय दिले बघा. मी जे सांगितले ते बरोबर आहे का बघा. AB इज द युनिफॉर्म वायर. AB काय आहे? युनिफॉर्म वायर. RX इज द व्हेरिएबल नोन रेजिस्टन्स. नोन आहे, मी अननोन म्हटलेलं, सॉरी. AB is the uniform wire. RX is the variable known resistance placed in one arm of Western bridge. राईट हँड साईडला RX आहे आणि अननोन रेजिस्टन्स जो डिटरमाइन करायचा आहे त्यामध्ये कंडक्टिव्हिटी सेल डीप केलेले आहेत. ओके,
सो ए बी काय आहे, ए बी इज द युनिफॉर्म वायर, आर एक्स इज द व्हेरिएबल नॉन रेजिस्टन्स प्लेस इन वन आर्म ऑफ वेस्टर्न ब्रिज. द कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग KCl सोल्युशन ऑफ, मी इथे हां, द कंडक्टिव्हिटी सेल containing KCl solution of unknown resistance is placed in the other arm of western bridge. नोन रेजिस्टन्स आणि अननोन रेजिस्टन्स एका साईडला ठेवले तर एक्सपेरिमेंट होऊ शकत नाही, त्यामुळे नोन रेजिस्टन्स एका बाजूला ठेवायचा आहे आणि अननोन रेजिस्टन्स एका बाजूला ठेवायचे, दोन्हीही एका बाजूला ठेवायचे नाही. नोन रेजिस्टन्स कुठे आहे, राईटला, आणि अननोन रेजिस्टन्स कुठे आहे, लेफ्टला. लक्षात. सो परत एकदा बघा, ए बी इज द युनिफॉर्म वायर, आर एक्स इज द व्हेरिएबल नॉन रेजिस्टन्स प्लेस इन वन आर्म ऑफ वेस्टर्न ब्रिज. The conductivity cell containing KCl solution of unknown resistance is placed in the other arm of western bridge. D is current detector. D काय आहे, current detector. And F is sliding contact that moves along wire AB. F काय आहे, sliding contact, जॉकी, आणि त्या जॉकीला वायरवरून मूव्ह करायचे आहे. Sliding contact moves along wire AB. AC represents source of alternating current, that is battery. Okay. Now the sliding contact is moved along wire AB until, कुठपर्यंत मूव्ह करायचं आहे, until no current flows, until no current flows, जोपर्यंत करंट फ्लोज होत नाही तोपर्यंत स्लाइडिंग कॉन्टॅक्टला वायरवरून मूव्ह करायचं आहे. द डिटेक्टर, द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट दॅट इज डिटेक्टर D shows no deflection, shows no deflection. द नल पॉईंट इज, बघा स्लाइडिंग कॉन्टॅक्ट म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये वायर, जॉकी आपल्याला वायरवरून मूव्ह करायची आहे, कुठपर्यंत, जॉकीला वायरवरून मूव्ह केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल. मग ज्या वेळेस गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन नल दाखवेल म्हणजे डिफ्लेक्ट होणार नाही, तो पॉईंट नोट डाऊन करायचा आहे. कुठला पॉईंट नोट डाऊन करायचा आहे, नल पॉईंट. ज्यावेळेस जॉकी, करंट डिटेक्टर वायरवरून तुम्ही मूव्ह केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल, पण ज्यावेळेस स्लोली जॉकी म्हणजे करंट डिटेक्टर वायरवरून मूव्ह करत असताना असा पॉईंट आपल्याला डिटरमाइन करायचा आहे ज्या पॉईंटला गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवणार नाही, म्हणजे नल डिफ्लेक्शन, एका जागेवरती स्थिर राहील, तो पॉईंट आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. सो डी इज करंट डिटेक्टर, एफ इज स्लाइडिंग कॉन्टॅक्ट दॅट मूव्स अलॉंग वायर ए बी, ए सी रिप्रेझेंट्स द source of alternating current. The sliding contact is moved along wire AB until no current flows. The detector D shows no deflection. The null point is thus obtained at point C. null point कुठे मिळाला, C ला. अकॉर्डिंग टू, मग C ला पॉईंट मिळाल्यानंतर काय होईल बघा, अकॉर्डिंग टू वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपल, रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन डिवायडेड बाय लेंथ मोजायची आहेत. मग आपल्याला इथे बघा लेंथ, कुठली लेंथ मोजायची आहे, इथे समजा ए बी आहे ना, मग समजा इथे आपण ॲरो दाखवले ना एफचा, तिथे सी पॉईंट देऊया. मग सी पॉईंट मिळाल्यानंतर ए सी आणि सी बी, ए सी आणि बी सी ह्या लेंथ मेजर्ड करायच्यात, आणि त्या लेंथ मेजर्ड केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, अकॉर्डिंग टू वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपल, आर सोल्युशन डिवाइड बाय लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू आर एक्स, नोन आहे, आर एक्स मीन्स नोन रेजिस्टन्स, आर एक्स डिवाइड बाय लेंथ ऑफ बी सी. सो देअरफॉर आर सोल्युशन, solution's resistance, R means resistance of solution can be calculated as L AC, length of AC divided by length of BC into RX. RX known resistance आहे आणि या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर by measuring length of AC and BC and by knowing RX, resistance of KCl solution can be calculated. So the cell constant is given by, resistance मिळाल्यानंतर cell constant आपोआप मिळेल. The cell constant is given by, cell constant is equal to K KCl into R solution. Because of K is equal to, K चा फॉर्म्युला काय आहे मगाशीच पाहिला आपण, परत बघा इथे K is equal to cell constant in divided by R. So therefore cell constant is equal to K into R. So मग इथे काय येईल, so therefore cell constant is equal to K conductivity of KCl solution into resistance of KCl solution, आणि या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर सो कंडक्टिव्हिटी ऑफ KCl solution नोन आहे, द सेल कॉन्स्टंट कॅन बी कॅल्क्युलेटेड. KCl सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आपल्याला नोन आहे आणि रेजिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन आत्ताच काढला वेस्टर्न ब्रिजवरून, मग सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपोआप काढता येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ इज मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अन इलेक्ट्रोलाइट ऑफ एफ राहिला आहे, तिथे व्हाईटनं लावलं आहे, तिथे चुकी झालेली त्यामुळे व्हाईटनं लावलेलं आहे. How is molar conductivity
of an electrolytic solution determine. How is molar conductivity of an electrolytic solution determined? मग आता पहिलं सेल कॉन्स्टंट कसा डिटरमाइन केला जातो? डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट इज डिटरमाइंड बाय युझिंग KCl सोल्युशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन. कुठले कुठले कॉन्सन्ट्रेशन यूज केलेले KClचे? 1 मोलार, 0.1 मोलार, 0.01 मोलार. So therefore, determination of cell constant. Cell constant is determined by using KCl solution of known concentration in the conductivity cell. The resistance of this KCl solution is measured by Western bridge. Western bridge चा use कशासाठी केला तो? resistance determine करण्यासाठी. So now cell constant is equal to KCl. K means conductivity. Conductivity of KCl solution into R solution. So therefore, conductivity of KCl solution is known. Thus cell constant is कॅल्क्युलेटेड. ओके. सो आता आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी काय काढायला सांगितलेलं इथे? मोलार कंडक्टिव्हिटी काढायला सांगितले. सो डिटर्मिनेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी, तोच पॉईंट मी कंटिन्यू करतो, मध्येच वेगळा फोटो आलेला आहे बघा. पहिला क्वेश्चन काय आहे? हाऊ इज मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ ॲन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन डिटरमाइन. मग मोलार कंडक्टिव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी आपण आधी काय काढलं? सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट काढण्यासाठी आधी रेझिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन काढला. रेझिस्टन्स कशावरून काढला? वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपलवरून R सोल्युशन काढला. कंडक्टिव्हिटी ऑफ KCl सोल्युशन नोन होता, त्याच्यावरून सेल कॉन्स्टंट काढला. आता सेल कॉन्स्टंट काढल्यानंतर आपल्याला कंडक्टिव्हिटी ऑफ KCl सोल्युशन बघा इथे. डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ गिवन सोल्युशन. कंडक्टिव्हिटी काढूया. कंडक्टिव्हिटी कसं काढणार? कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय? K इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवाइड बाय R सोल्युशन. सो डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ गिवन सोल्युशन. KCl सोल्युशन सॉरी, determination of conductivity of given solution. KCl solution in the conductivity cell is replaced by the given solution whose conductivity is to be measured. Its resistance is measured by Western bridge principle. The conductivity of given solution is calculated as K. Conductivity K is equal to cell constant divided by R solution. परत एकदा बघा कळलं नसेल तर, डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ गिवन सोल्युशन. कंडक्टिव्हिटी म्हणजे K. कंडक्टिव्हिटी म्हणजे K. ओके. KCl solution in the conductivity cell is replaced by the given solution. KCl solution in the conductivity cell. कंडक्टिव्हिटी सेलमध्ये काय घेतलेला? KCl सोल्युशन. त्याला कशाने रिप्लेस करायचं आहे? KCl सोल्युशन इन द कंडक्टिव्हिटी सेल इज रिप्लेस बाय द गिवन सोल्युशन हुज कंडक्टिव्हिटी इज टू बी मेजर्ड. ज्याची कंडक्टिव्हिटी मेजर्ड केलेली आहे त्या सोल्युशनला KCl काढून त्या सोल्युशनला कंडक्टिव्हिटी सेलमध्ये टाकायचं आहे. परत एकदा काय? KCl solution in the conductivity cell is replaced by the given solution whose conductivity is to be measured. ज्याची कंडक्टिव्हिटी मेजर्ड केलेली आहे असं सोल्युशन कंडक्टिव्हिटी सेलमध्ये टाकायचं आहे. ओके. सो इट्स रेझिस्टन्स इज मेजर्ड बाय वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपल. मग त्या सोल्युशनचं आता आपल्याला काय काढायला लागेल? रेझिस्टन्स काढायला लागेल. ओके. इट्स रेझिस्टन्स इज मेजर्ड बाय वेस्टर्न ब्रिज. So therefore, the conductivity of given solution is calculated as K is equal to cell constant divided by R, resistance of solution. Resistance of solution. So this is conductivity. आणि आता molar conductivity कशी काढणार? Calculation of molar conductivity. Molar conductivity of given solution is then calculated using equation lambda is equal to 1000 K divided by C. K काढला ना आता आपण वरती. K कसा काढला? सेल कॉन्स्टंट डिवाइड बाय R सोल्युशन. सो K कसा काढला? KCl सोल्युशनला रिप्लेस केलं. कशाने? ज्याची कंडक्टिव्हिटी मेजर्ड केलेली आहे. ज्याची कंडक्टिव्हिटी मेजर्ड केलेली आहे त्या सोल्युशनने कंडक्टिव्हिटी सेल फिल केलेले आहे आणि त्याचं रेझिस्टन्स कशाने डिटरमाइन केला? वेस्टर्न ब्रिज प्रिन्सिपलने. सो कंडक्टिव्हिटी सेल कंडक्टिव्हिटी कशी काढणार? कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवाइड बाय R सोल्युशन. अँड आता मोलार कंडक्टिव्हिटी कसं काढणार? lambda is equal to 1000 K divided by C. So this is the determination of molar conductivity. आता प्रॉब्लेम बघूया. मोलार कंडक्टिव्हिटीवरती फॉर्म्युला कुठला लक्ष ठेवायचा आहे? सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला लक्ष ठेवा. मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला सेल कॉन्स्टंटचा कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय? K इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवाइड बाय R. मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय? 1000 K अपॉन C. ओके. मग आता प्रॉब्लेम काय बघा? पहिला प्रॉब्लेम एकच प्रॉब्लेम आहे. अ कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग
किती वेळ झाला आधी बघू द्या. ओके. अ कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग 0.01 मोलार KCl. कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग, कंडक्टिव्हिटी सेलमध्ये सोल्युशन आहे KCl किती मोलार आहे. अ कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग 0.01 मोलार KCl gives at 25 डिग्री सेल्सिअस द रेजिस्टन्स ऑफ 25 डिग्री सेल्सिअसला 0.01 मोलार KCl सोल्युशनचं रेजिस्टन्स किती मिळते 604 ओहम्स. द सेम सेल containing 0.01 molar AgNO3 gives resistance of सेम सेल आहे पण त्यामध्ये सोल्युशन वेगळं भरलेलं आहे. पहिलं सेलमध्ये सोल्युशन कुठलं भरलेलं फर्स्ट सेल कंटेनिंग 0.01 मोलार KCl ॲट 25 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस त्याचं रेजिस्टन्स किती होतं 604 ओहम. आणि त्या सेलमध्ये आता कुठलं सोल्युशन भरलेलं आहे 0.001 मोलार AgNO3 आणि 0.001 मोलार AgNO3 भरल्यानंतर रेजिस्टन्स किती मिळते त्याचा 6530 ओहम. कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ 0.001 मोलार AgNO3. कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलार KCl सोल्युशन. कंडक्टिव्हिटी के ची व्हॅल्यू दिलेली आहे. कंडक्टिव्हिटी कोणाची कंडक्टिव्हिटी व्हॅल्यू दिली KCl ची व्हॅल्यू दिली. कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलार KCl ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज 0.00141 पर ओहम पर सेंटीमीटर. ओके. आता प्रॉब्लेम बघा सिंपल प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. पहिला सेल कॉन्स्टंट काढायला लागेल कारण दोन्ही सोल्युशनसाठी सेल कॉन्स्टंट सेम असेल बिकॉज ऑफ सेल कॉन्स्टंट इज अ कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट दोन्ही सोल्युशनसाठी कसा असेल कॉन्स्टंट असेल. सो कॅल्क्युलेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी ऑफ KCl सोल्युशन इंटू आर रेजिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन. कंडक्टिव्हिटी ऑफ KCl सोल्युशन किती दिलेली आहे KCl सोल्युशनची कंडक्टिव्हिटी किती दिलेली आहे 0.00141 पर ओहम पर सेंटीमीटर. आणि रेजिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन किती दिले आहे 604 ओहम. बघा आपल्याला सेल कॉन्स्टंट कशावरून काढायचं KCl सोल्युशनवरून सेल कॉन्स्टंट काढता येऊ शकतो कारण KCl सोल्युशनची कंडक्टिव्हिटी दिली आणि रेजिस्टन्स दिलेला आहे. सो सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू KCl इंटू RKCl. So KCl is 0.00141 into RKCl is 604 ओहम. आणि याचं मल्टिप्लिकेशन किती येतं 0.852 पर सेंटीमीटर. ओके. सेल कॉन्स्टंटचं युनिट काय आहे पर मीटर किंवा पर सेंटीमीटर. आपल्या इथे CGSमध्ये युनिट टाकायचं आहे पर सेंटीमीटर. ओके. नाव कॅल्क्युलेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ KCl. कंडक्टिव्हिटी आता KCl ना AgNO3ची कंडक्टिव्हिटी काढूया. KClची कंडक्टिव्हिटी किती दिलेली 0.00141. आता AgNO3ची कंडक्टिव्हिटी काढूया कारण सेल कॉन्स्टंट काढलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कंडक्टिव्हिटी K इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय R. कारण R दिलेला आहे AgNO3चा 6530 R दिलेला आहे. सो K इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय R. सो सेल कॉन्स्टंट इज 0.852 डिवाइड बाय 6530 ओहम. ओके. आणि याचं कॅल्क्युलेशन डिवायडेशन किती येतं K इज इक्वल टू 1.3 इंटू 10⁻⁴ पर ओहम पर सेंटीमीटर. कंडक्टिव्हिटीचं युनिट काय पर ओहम पर सेंटीमीटर आणि मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट काय पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके. सो K इज इक्वल टू 1.3. K फॉर AgNO3 इज इक्वल टू 1.3 इंटू 10⁻⁴ पर ओहम पर सेंटीमीटर. नाव मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय कुठल्या सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी काढायची आहे AgNO3. कॅल्क्युलेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 सोल्युशन लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K डिवाइड बाय C. C इज इक्वल टू 0.001. AgNO3चं कॉन्सन्ट्रेशन बघा 0.001 मोलार दिलेला आहे. सो 1000 K डिवाइड बाय C. सो 1000 इंटू K किती आहे 1000 इंटू 1.3 इंटू 10⁻⁴ डिवाइड बाय 0.001. ओके. आणि याचं 0.001 म्हणजे 10⁻⁻3. सो 10⁻⁻3 वरती गेल्यानंतर 10⁻+3. सो 10⁻+3 आणि 1000 10⁻6 झाले. 10⁻6 आणि 10⁻⁴ किती राहिले 10⁻2. 10⁻2ला 1.3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 130 येईल. सो मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 इज 130 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके. So this is the today's part. Thank you.